नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी रिलीज होणार आहे या संदर्भातील माहिती भारत सरकार कृषी व किसान कल्याण विभाग यांचे जे ॲडवायझर आहेत मनोज कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण भविष्यामध्ये एखादा हप्ता तुमचा रुकला गेला तर त्या पिरियडमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे किंवा ज्या लाभार्थ्यांचे हप्ते रुकलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भातील सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। पूर्ण माहिती नक्की समजून घ्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कधी रिलीज केला जाणार आहे, कधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यानंतर किती लाभार्थी संख्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये सध्या आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे। यामध्ये जे शेतकरी नोंदणी करत आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6,000 रुपये प्रति 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये याप्रमाणे रिलीज केले जात आहेत। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 15 हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजे 30,000 रुपयासाठी ते शेतकरी पात्र झालेले आहेत। आता मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जो आहे रिलीज केला जाणार आहे, परंतु भारत सरकारच्या माध्यमातून एक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, ती म्हणजे जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यासाठी सध्या एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेला आहे। हा कॅम्पेन CSC सेंटरच्या माध्यमातून चालू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे। जे शेतकरी केवायसी पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जमा केला जाणार आहे, अन्यथा हे लाभार्थी पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। त्यानंतर दुसरी बाब अशी सांगण्यात आलेली आहे, लँड सीडिंग ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी लँड सीडिंग यस करून घ्यावी। त्यानंतर आधार सीडिंग ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे अशा लाभार्थ्यांनी बँकेला आधार सीडिंग करणं आवश्यक आहे। आता मित्रांनो, मेन मुद्दा येतो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे कधी रिलीज होणार आहे या संदर्भात तुम्ही माहिती ऐकण्यासाठी आत्तापर्यंत व्हिडिओ नक्की ऐकला असेल। मित्रांनो, ध्यानात ठेवा, कृषी व किसान कल्याण विभागाचे ॲडवायझर मनोज कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता रिलीज केला जाणार आहे। अनेक लाभार्थी परत मला इथं कमेंट करतील, त्यांनी प्रूफ जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मनोज कुमार गुप्ता यांच्या ट्विटर हँडलची मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि सविस्तर माहिती नक्की जाणून घ्या। जोपर्यंत तुम्ही माहिती पाहणार नाही तोपर्यंत अजून तुम्हाला समजणार नाही। ज्या शेतकऱ्यांना भरोसा असेल त्या शेतकऱ्यांनी नक्की ध्यानात ठेवा, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता म्हणजे या महिन्याच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज केला जाणार आहे। ध्यानात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही माहिती सविस्तररित्या पाहिली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतींचे विविध महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात लवकर तुम्हाला मिळतील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।